तर नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते. तर बघा, तर आजचा व्हिडिओ आपला कोणता होणार आहे? तर आजचा व्हिडिओ होणार आहे हरभरा पेरणीसाठी आपले शेत तयार करणं सुरू आहे. तर शेत हे कशा प्रकारे तयार केलं जाते ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि राहिला प्रश्न, हे बघा मी घालून आहे आज स्वेटर. तर का बरं? कारण हिवाळा लागला आहे आणि थंडी बरीचशी पडत आहे, चांगलीच थंडी पडत आहे. सुरुवातीला तर असं वाटलं नव्हतं एवढी थंडी अचानकच पडणार म्हणून, पण 2-3 दिवसातच एकदम भारी अशी थंडी पडत आहे. त्यामुळे मग आता स्वेटर लावूनच शेतात आली आणि खूप लांबचं आहे येणं जाणं, त्यामुळे स्वेटर हे लावून यावंच लागतं. आता तुम्ही म्हणाल की एवढं ऊन तरीसुद्धा कसं स्वेटर? तर गोष्टच तशी आहे, कारण 40 किलोमीटर अंतर आहे आमचं येणं आणि जाणं. त्यामुळे मग आता तेवढ्या अंतरावर येणं गाडीवर म्हणजे खूप अवघड असं होतं. त्यामुळे हे स्वेटर मग लावून खूप थंडी अशी लागते. उन्हातही खूप असं वारा लागते, त्याच्यामुळे मग हे स्वेटर लावून आली. आणि ते बघा तिकडे तुम्हाला दिसत आहे, तर हे बघा आमचं ट्रॅक्टर तिथेच चालू आहे. तर बघा आता तर हे बघा मंडळी, आपलं चालू आहे रोटावेटर. हे बघा ट्रॅक्टर अशा प्रकारे लावला आहे. आणि हे बघा हे ट्रॅक्टर आहे, हा रोशन आहे आपला ड्रायव्हर. आणि रोटावेटर बघा कशा प्रकारे चालू आहे. आणि घरचंच आहे त्यामुळे काही अशी गडबड नाही आहे. आणि किती चांगलं असं रोटावेटर करत, जमीन ही सुपीक होते. तर बघा मंडळी, आणि कसं आहे माहिती आहे का, हिवाळ्याला सुरुवात झाली आहे त्यामुळे मग आता कठीण जात नाही आहे. कारण ऊन हे चटचट असं उन्हाचा तळ्यात आहे, पण ऊन काही आम्हाला लागत नाही आहे कारण थंडी आहे, हिवाळा लागला त्यामुळे. आणि बघा आता, आणि ते तिकडली जमीन जी आहे ते झाली आहे आणि जी आहे माझ्या मागची, हे रोटावेटर मारायची आहे या जमिनीवर. हे बघा मारलेलं बिना मारलेलं पहा. तर बघा आता आमची सुरू आहे नवीन पेरणीला सुरुवात. आता सोयाबीन तर निघला आहे, तुम्ही बघितलं होतं सोयाबीन झालं आहे निघून आणि काहीच झालं नाही. जाऊ द्या, जे झालं ते झालं. पण आता नव्याने सुरुवात करूया, कारण ते तसं झालं म्हणून आता थांबून जमणार नाही. कारण शेतकऱ्याला शेती करावंच लागते. त्यामुळे आता हरभरा आपल्याला पेरायचं आहे, तर त्यामुळे आता आपले शेत सगळे तयार करणं सुरू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी बैलाने करत होतो आपण हे काम. बैलाने सगळं हे
वखरण वगैरे सगळं बैलाने करत होतो. पण आता हल्ली या 5-6 वर्षामध्ये आम्ही ट्रॅक्टरनंच करतो आणि बैल विकले आम्ही ट्रॅक्टरनीच सगळं करतो. ट्रॅक्टरनी का बरं करतो? कारण वेळ महत्त्वाचं म्हणजे वेळ वाचवायसाठी. कारण 3 एकर वावर म्हटलं तर 2 दिवस लागते. तर 2 दिवस लावण्यापेक्षा ट्रॅक्टरनी एवढ्या वावरामध्ये 1-2 दिवसामध्ये पूर्ण सगळं कंप्लीट होते. त्यामुळे मग हे आम्ही असं ट्रॅक्टर लावतो. कारण वेळही वाचवावं लागते. कारण वेळेत सगळं झालं पाहिजे. कारण तुम्हाला तर माहिती आहे शेतीची कामं जर वेळेत जर झाली नाही, वखरण राहो त्याच्यानंतर मग तो मालही वेळेत उगवला पाहिजे. कारण निसर्ग तर पहिले सोयाबीनच्या वेळेस तर कोपला होता सगळं वेळेवर करूनसुद्धा. तर आता तरी नाही झालं पाहिजे. यासाठी मग असं झटपट असं शेत तयार करणं आपलं सुरू आहे. आणि बघा आता हे आपल्या शेतातलं वातावरण किती सुंदर असं वातावरण आहे. आणि हे आपलं ट्रॅक्टर आहे. तर मी ट्रॅक्टरवर बसून आहे बघा. हे बघा ट्रॅक्टर आहे आपलं सुरू. हे बघा आणि रोशन चालवत आहे आता ट्रॅक्टर. हे बघा आणि असं आजूबाजूचं वातावरण बघा. या ट्रॅक्टरवरून हा व्हिडिओ काढत आहेत. असं वाटत आहे ड्रोननं काढत आहे तशासारखं. किती सुंदर असं आभाळ दिसत आहे. निळं आभाळ आणि अथांग असं शेत दिसत आहे. हे वरचं निळं आकाश निळं आणि अथांग असं शेत आपलं दिसत आहे. खूप सुंदर असं वातावरण दिसतं आहे. तर बघा जेव्हा रान मोकळं होतं सोयाबीन निघाल्यानंतर तेव्हा असं दिसतं आणि त्यानंतर हरभरा जेव्हा निघतो तेव्हा असं दिसतं. पण उन्हाचा खूप प्रभाव असतो कारण उन्हाळा दिवस असते त्यामुळे एवढं चांगलं वातावरण नसतं. सगळ्यात महत्त्वाचं बेस्ट वातावरण म्हटलं तर हिवाळ्यामध्ये. त्या शेतातलं आपल्या पावसाळ्यात असतं पण चिखल असतं, चालतासुद्धा येत नाही. पण हिवाळ्यामध्ये कसं एकदम मस्त असतं. आणि काही आपण कोणती पार्टी छोटी मोठी करतो म्हटलं, कोणता स्वयंपाक करतो म्हटलं तरी या शेतामध्ये एकदम भारी असा होतो या सीझनमध्ये. कारण दिवसभर हे गरमी नसते, एकदम थंड असं वातावरण असतं दिवसभराचं. आणि हे बघा या तुरी आहे. तर या तुरी हे बघा या तुरीची वर बघा, तुरीची वर आहे. हे बघा किती सुंदर असं दिसतं बघा तुरी बघा. आणि हे जे शेत आहे बाजूचं आहे आपलं नाही आहे हे शेत. तर इथे सुद्धा हरभरा पेरायचा आहे बघा. आपल्या बाजूचे आपले मेरकरी आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर एक कमेंट करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि